चुनिंदा बहुजन नायकोंके आंदोलन या ग्रंथाचा लोकार्पण सोहळा डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला। डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात चुनिंदा बहुजन नायकोंके आंदोलन या ग्रंथाचा लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला। सूर्यभान राजाराम गजभिये यांनी हा ग्रंथ लिहिला असून प्राध्यापक डॉक्टर मारुती शिंदे यांनी ग्रंथाचा अनुवाद केला आहे। प्राध्यापिका डॉक्टर रेखा मेश्राम यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ साहित्यिक दत्ता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी प्रकाशक प्राध्यापक भारत शिरसाट, डॉक्टर अरुणकुमार इंगळे, प्राध्यापक M.R. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। चुनिंदा बहुजन नायकोंके आंदोलन या ग्रंथासंदर्भात मान्यवरांनी आपले विचार मांडले। या ग्रंथामुळे समाजाला विधायक परिवर्तनाची दिशा आणि प्रेरणा मिळेल असं मनोगत व्यक्त करण्यात आलं। गजभिये साहेबांनी लिहिलं, मनीषनं लिहिलं, आणखी एक दोन पुस्तकं प्रकाशित झाली, त्याला समजा आपण नसू तर हा जो काही बाबासाहेबांच्या प्रेरणेवर चाललेला माणूस आहे, ह्या अशा आसमानी संकटाने सुद्धा स्तंभित न होता गुळवेल आणू, काढा पिऊ, अमुक करू, फुफ्फुस तपासू या भानगडीत न पडता, त्याच्या टेन्शन मध्ये न जाता हा समाज सृजनाच्या वाटेवरती आहे, ज्ञान साधनेच्या वाटेवरती आहे। महायुद्ध येतील, पाऊस पडेल, दुष्काळ पडतील, युद्ध होतील, परंतु सृजनाचं काम संपणार नाही। अशी जी एक नैसर्गिक युनिव्हर्सल परंपरा आहे, त्या ज्ञान साधनेच्या वाटेवरती या आजाराने आणलेलं मळप बाजूला सारून अत्यंत महत्त्वपूर्ण बौद्धिक कामाने स्वतःला आणि जीवनाला सावरण्याचं काम करण्याची ही जी काही ऊर्जा आहे, ती मला वाटतं पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या या मॅग्नेटची आहे आणि त्या वाटेवरती चालणारे लोक अशा सर्व संकटांच्या पलीकडे जाऊ शकतात, उरू शकतात। त्यानंतरही हा संदेश मला इथे जाणवतो आहे। एवढ्या या भाष्यानंतर मी इथे थांबतो, बराच वेळ झालेला आहे, आपण संधी दिली, ऐकलं, त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार, धन्यवाद। जय हिंद, जय भारत। ही रमाई मासिक, रमाई संमेलन, रमाई प्रकाशन जिवंत आहे आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत ही जिवंत राहणार आहे। पुढे मी सांगणार नाही काय होईल, कारण व्यक्ती असेपर्यंत त्याच्या हातून जे काय कार्य होतात ते होणार। आम्ही गेल्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही, पण आम्ही असेपर्यंत तरी ते जिवंत राहतील असं मी या ठिकाणी सांगते। आणि या दोन्हीही पुस्तकांना या ठिकाणी मी शुभेच्छा देते, आपल्याला शुभेच्छा देते। जाताना आदरणीय गजभिये साहेब आणि आमची मैत्रीण शारदाताई यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे, त्यांनाही त्या निमित्ताने शुभेच्छा देते। आणि या ठिकाणी मी थांबेल, आपण ऐकलं, मला सन्मान दिला आपण सर या ठिकाणी माझ्या हस्ते या पुस्तकाचं लोकार्पण करून आणि प्रस्तावना माझ्याकडे लिहून आपले मी विशेष आभार व्यक्त करते आणि आपणही ऐकून घेतलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते आणि मी थांबते। जय भीम। त्या अनुषंगानं गजभिये साहेबांनी हे पुस्तक लिहिलं आहे, खरं म्हणजे ते कामगार चळवळीत काम करतात म्हणूनच म्हटलं की हे सगळे उपद्व्याप करत त्यांनी संसार सांभाळला, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो। आणि अजून त्यांना काही लिहिता येईल या निमित्ताने देशभर फिरत होते, त्यांना त्या भागातमध्ये कोण कार्यकर्ते होते त्याची माहिती घ्यावी आणि लिहिण्याला तुम्ही प्रवृत्त व्हावं एवढं सांगतो। तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो। रेखाताई आल्या, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, शिरसाट सर आले, ते त्यांचेही मी मनापासून आभार मानतो। आपण सगळ्यांनी चांगले चांगले विचार मांडले, काही अनुवादाच्या दृष्टीने चर्चाही झाली, अरुणनी केली, सरांनी केली, दोन्ही सरांनी केली, कांबळे सर आणि M.D. शिंदे सरांनी, तेव्हा आपण सर्वांचे मी आभार मानतो आणि गजभिये साहेबांना मी शुभेच्छा देऊन मी माझा अध्यक्षपद संपवतो। जय कालावधि में इस लेखन के कालावधि में मेरी पुत्री प्रेरणा बटू कांबळे, मेरे दामाद बटू मुकुंद कांबळे, मेरी दोनों पोतियाँ उर्वी और आर्या मेरे पास मौजूद थी, मगर हम अपने आप को क्वारंटाइन करके अलग अलग कमरे में रहते थे, इसीलिए ये कार्य सफल हुआ। अगर ये काम कभी भी पूरा नहीं हो सकता, ये काम कभी भी पूरा नहीं हो सकता, वो
जो बात है वो आर्थिक सहयोग का काम मेरे पुत्र प्रसन्ना गजभिये के बिना अनुमति से मैंने पार किया, यानी उसका पैसा उसको बिना मुझे ही खर्चा कर लिया। आप इस छोटी सी किताब को पढ़ के आपके अभिप्राय, चाहे वो मेरी तरफ से कुछ गलतियां हुई होगी तो उसे सुधारने का अवसर मुझे प्राप्त कराओगे। इन शब्दों के साथ मैं मेरे मनोगत को विराम देता हूँ। आप न अगर आते तो आप जो सभागृह में उपस्थित है वो अगर आप नहीं आते तो इस कार्यक्रम की शोभा कभी नहीं बढ़ती। इसीलिए आप सभी उपस्थित मान्यवरों का धन्यवाद करता हूँ और मेरे शब्दों को विराम देता हूँ। धन्यवाद। जय हिंद। नमो बुद्धाय। या प्रकाशन सोहळ्यात साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती।